check. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सागाव चषक 2025 आपण अनुभवतोय आणि सागाव चषकाची दुसरी उपांत्य फेरी सेकंड सेमीफायनल गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध रियांश 11 रीची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई या दोन संघांदरम्यान मॅचला होती सुरुवात. आघाडीला आकाश पाटील आणि ऋषी मात्रे या दोन्ही सलामीवीरांनी जबरदस्त बॅटिंग केली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि कालचा दिवस ज्या गोलंदाजाने जबरदस्त बॉलिंग केली होती जुनी डोंबिवलीसाठी तो जयदेव जोशी बॉलिंग मार्कवरती. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ द फिल्डर साहिलला पण पाहतोय तटिया सर्कलचा बाहेर. ऑन साइडला काऊ फेसला तुषार पाटील. मॅचला होती सुरुवात. फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या 4 धावा येत असताना आपण पाहतो आकाशच्या बॅटमधून देसाई संघासाठी. जे फुल लेंथ आहे. पुन्हा ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा गॅप मध्ये बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर. हा देखील चौकार. दोन चौकारांनी धावसंख्या 8 वरती आपण सध्या पाहतोय. ऑन साइडला दोन्ही चौकार पाहायला मिळाले स्वीपचे. जोशी पुन्हा बॉलिंग मार्कवरती जाईल. थोडासा रनवे मध्ये अडथळा. ऑन साइडला तर फिल्डरला सरकवण्यात आलेले. लॉंग ऑनला ठेवलं थोडंसं वाईडिश. मिड विकेटला एक्झॅक्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो तुषार पाटील. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. सेमीफायनल मध्ये खेळतात आणि या स्पर्धेचा नियम आहे सेमीफायनल पर्यंतच तुमचे पॉइंट्स काउंट केले जातील. मालिकावीर फलंदाज गोलंदाज या पारितोषिकांसाठी शॉट एक्स्ट्रा कव्हर. एक धाव सहजरित्या मिळत असताना आकाशला देसाईला आणि या सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. ऋषी प्रथमतःच या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. ऑफ स्टंपचा बाहेर होता. समोर खेळला मिड ऑफ मध्ये. फिल्डर आता मागे ठेवला होता लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. एक धाव ऋषीच्या बॅटमधून सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. या षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी. ऑन साइडला लॉफ केलाय. झेलची संधी. फिल्डरचं लक्ष नाही आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन चौकार एक षटकार. सॉफ्ट हँडने समोर खेळायचं होतं. इनर एज घेऊन बॉल चालला मागे. शॉट बॅकवर्ड्स वर लेग रिजन मध्ये सिंगल मिळते आणि अशा पद्धतीने अंपायरचा सिग्नल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा. धावा फलकावरती रियांश 11 रीची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई.
17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. सेकंड ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर जोशीला आपण पाहतो. जयदेवच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा गेलेल्या, त्यामुळे आता कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. कारण पहिलं षटक जिथे 17 धावा आल्या प्रोडक्टिव्हवर, पॉवर प्लेमध्ये 17. जोशी समोर खेळलाय, कवसला, गॅपमध्ये बॉल चाललाय. तुषार डीप मध्ये पोहोचेल. बॉलवरती 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. थ्रो केला जाईल. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना सध्या 19 रन्स. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. त्याचबरोबर आपण मागे जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. इंटरेस्टिंग मॅच आहे. बऱ्याच काही गोष्टी दडलेल्या त्या मॅच मध्ये. ऑन साइडला ग्लान्स केलाय. पुन्हा डबलचा कॉल असेल. आकाशचा पहिली धाव फार वेगाने. सेकंडचा कॉल दिलाय. थ्रो साठी थोडासा वेळ यश ठाकूर कडून. 2 धावा. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग. 2 धावांनी धावसंख्या पुढे चालले. स्कोमॉझॉन 21 धावा धावा फलकावरती. धावा धावा फलकावरती. पुन्हा गोलंदाज ज्ञानेश्वर. फुल लेंथ होता. कव्हर्सला ड्राइव्ह केला. पुन्हा बॉल चालला तुषारकडे. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल दिलाय. आकाश धावतोय. थ्रो खराब. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉझॉन 23 मधल्या 22 आकाशात जबरदस्त खेळ केला. पहिल्या षटकामध्ये अटॅक केला त्याने. 2 चौकार 1 षटकार. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करत असताना पार्टनरशिपला पुढे नेत आहेत. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 23. जोशी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. आता क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीप कव्हरला फिल्डर ठेवलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट. सॉफ्ट हँड बॅटच्या आत लागला बॉल. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होता. 1 धाव सहजरित्या इथे या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 25. धावा माफ करा. 24. ऋषी मात्रे स्ट्रायकिंग एंडला आलाय. आदरणीय भाऊ ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. आपला आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पूल केलाय. फटका फसलाय. लॉंग ऑन द फिल्डर साहिल टिपलाय झेल. पहिला हादरा. फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय ऋषी मात्रे. नवीन फलंदाज मैदानाचा आतमध्ये आला विकास पाटील. धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतं 24. जोशीने कमबॅक केलंय. एक्स्ट्रा कव्हरला झेलची संधी. तुषार पोहोचला. वेळचाच कॅच. फलंदाज बाद. 0वरती विकास पाटील बाद. युवा उद्योजक विनीतजी मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेले. आपल्या आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत.
24 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 24. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला हितेश भोईर. आकाशने चांगली बॅटिंग केली, तिन्ही मॅचेस मध्ये एका बाजूला उभा आहे. या मॅच मध्ये देखील त्याच्याकडूनच फार अपेक्षा असतील देसाई संघाला. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, यानंतर मेगा फायनल देखील बाकी आहे. गेसरचे कॅप्टन तुम्हाला रिपोर्ट करायचे जे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. तुषार पाटील लो फुल टॉस होता, समोर खेळला डीप मध्ये, विशाल डीप मध्ये मिसफील्ड, मागे चालला बॉल, साहिल कव्हर करून थ्रो करेल. मिळतात 2 धावा आणि 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 26. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तुषार टॉस केलाय, समोर सॉफ्ट हँड या ठिकाणी कवचला पुश करत असताना आपण पाहतो. आकाशला सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय. ती सध्या 27. षटक प्रगतीपथावर आहे. 3रं 2 बॉलमध्ये 3 आलेले आहेत हितेश भोईर. धावा होत आहेत आजच्या दिवसामध्ये. डीप बाउंड्री जरी असली पडलेने पहिल्याच मॅच मध्ये 71 धावा बनवल्या होत्या. आजच्या खेचून मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये, गॅप शोधली नाही. सिंगल तर सहजरित्या पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या 28 धावा. फुल लाईन गॅप मध्ये बॉल फिल्डर पोहोचला, प्रयत्न चांगला मात्र त्याच्या वाक्या बाहेर आलाय. चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वरती. ऑन साइडला वळवला आणि बॉल हुक करत असताना डीप फाईन लेगला षटकार. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. बॉल बाकी आहे 1. या षटकातील 1 बॉल बाकी. अंपायर लॉफ केला, गॅप मध्ये बॉल आहे, वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. ओ फिल्डर काळजीपूर्वक खेळा, थोडं सेफ आहेत जयदेव.
42 धावफलकावरती शेवटचे एक षटक बाकी. पुन्हा एकदा सागाव चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. थोडी इजा जेव्हा तो बॉल अडवायला धावत होता तो त्या बांबूला हात लागला जयदेवचा, त्यामुळे त्याला इजा झाली होती. लास्ट ओव्हर विशाल पाटील. विशाल पाटील बॅकफुटला कट केलाय. शॉर्ट थर्डला फिल्डर रनआउट. संधी तर होती मात्र या वेळेला पॅव्हलियन मधून आवाज देऊ नका प्लीज. देसाई मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला आता सूचना आहेत, पॅव्हलियन मधून आवाज नको. धावसंख्या धावफलकावरती 42. पुढचा बॉल विशाल. स्विच हिटचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो म्हणजे ते आता फलंदाज. रनआउट. फुल टॉस आहे. लॉफ्ट केलाय बॉल. रोहित शर्मा स्टँड मध्ये हिटमॅनला हिट करतोय आकाश. षटकार. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 48. बॉलर्स बॅक. लॉंग द बॉल चाललाय. साहिल पाटील समोर त्या ठिकाणी. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी पण 2 धावा. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 101 धावा आकाश पाटीलचा बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग केली आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. 50 धावा टीमचा. 48 ला आकाश. अर्धशतक. अर्धशतक येत आकाश पाटीलचं सेमी फायनल मध्ये. आकाशाला गवसणी घालणारा फटका आकाश पाटीलचा. षटकार. जबरदस्त बॅटिंग केले आकाशने. 54 धावा इंडिव्हिज्युअल आलेल्या आहेत आणि 107 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. शेवटचा एक बॉल. पुन्हा ऑन साइडला खेचून आणि पुन्हा बॉल. महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये आलेला षटकार. 60 धावा आकाश पाटीलच्या या मॅच मध्ये आणि 113 संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि देसाईचा स्कोर 62. 62 धावा. धावफलकावरती 63 धावांचं लक्ष. कावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनोडे समोर 63चं टार्गेट.
चला तर 62 धावा बनलेल्या 63 धावांचं लक्ष गावदेवी गिरिजा माता झुंडमुली संघासमोर आणि दशव्या मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पुन्हा एकदा ऐकूयात आपण व्हॉइस ऑफ ओपर प्रसिद्ध गीतकार आणि त्याचबरोबर समालोचक विनोदजी पाटील सरांना. थँक्यू. ते आपण काही सन्मान कव्हर करणार आहोत. तर ज्ञानेश्वर ठाकूर उर्फ भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आणि हा सन्मान आपण करणार आहोत. त्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. म्हणजे याच सागावचेच आहेत आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून भाऊंची ओळख राहिली. अत्यंत विनोदी स्वभावाचे, सगळ्यांशी जीवनाचे संबंध त्यांनी जोपासलेले असे भाऊ ठाकूर यांना आपण सन्मानित करूया. रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. या भाऊ, तर भाऊच्या नावावरती काही रेकॉर्ड आहे ते मी नेहमी सांगत असतो, पण ते रेकॉर्ड आता आपण या मॅच नंतर सांगणार आहोत. तर ज्ञानेश्वर ठाकूर उर्फ भाऊ ठाकूर यांचा सन्मान होतोय. भाऊ संपूर्ण पंचक्रोशीला परिचित आहेत. जिकडे जावा तिकडे भाऊचे अनेक मित्र आहेत आणि नेहमीच मैत्रीचे संबंध कसे जोडावे हे भाऊने सगळ्यांना शिकवलेले आहे. त्यांचा सन्मान आपण करतोय रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यांचे अत्यंत जवळचे मित्र प्रसाद पाटील थँक्यू व्हेरी मच करण काळन. स्वागत आहे सगळ्यांचं. चेनादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 अंतिम दिवस उपांत्य फेरी क्रमांक 2 मैदानावरती जुळडोंबिवली संघ, त्याच्या समोर आहे देसाई. स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई संघाने प्रथम बॅटिंग करताना 62 धावा केल्यात आणि 63 धावांचं लक्ष्य 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुळडोंबिवली संघाला सलामीवीर मैदानात दाखल झालेले आहेत. हो, पहिलाच बॉल हवेत मिस्टमिंग झेलची शक्यता. फलंदाज बाद रॉयल डकवरती लागतो. हा पहिला धक्का विशाल पाटीलच्या रूपाने जुळडोंबिवली संघाला. असं होतं की माहिती होतं पहिल्या बॉल पासून आक्रमण
करावं लागेल आणि त्याची सुरुवातही केली होती पण टायमिंग साताराने मिडल व्यवस्थित झाल्याने टॉप एज लागला आणि खूप सुंदर झेल शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण टिपताना बघितलं फिल्डरला. न्यू बॅटर ज्ञानेश्वर जोशी मैदानावर येतोय. एकही धाव आतापर्यंत आली नाही पण पहिल्याच बॉल होती विकेट मात्र ठिकाणी प्राप्त केलंय. तर मयूर पुन्हा एकदा हो यावेळेस मात्र गॅप मध्ये पॉवर प्लेचा अत्यंत सुंदर फटका ज्ञानेश्वर जोशीच्या बॅट मधून येतो हा चौकार. अकाउंट ओपन होतं मैदानावरती चौकार आणि ज्ञानेश्वरचा आणि जुनू डोंबिवली संघाचा. टार्गेट फार मोठं आहे पण नक्कीच इथून जर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावगती राखली तर या मॅचमध्ये जुनू डोंबिवली संघ नक्कीच अंतिम 2 ओव्हरमध्ये विजयाच्या दिशेने जाऊ शकेल. पण बघूया काय घडतंय. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी मयूर अत्यंत चांगली कामगिरी आजच्या दिवसात देसाई संघाची राहिली. काल जुनू डोंबिवली संघाचा परफॉर्मन्स सगळ्यांनी बघितला. ऑन साइडला खेचला आडव्या बॅटने फिल्डरला पीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर हे तो आणखीन एक खणखणीत चौकार. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून पुन्हा एकदा हो आणखीन एक सुंदर फटका लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हा तिसरा चौकार ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. काम ज्ञानेश्वर करतोय. 63 धावा होतील का प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने जर बॅटिंग झाली तर या 63 धावा चेस करू शकेल मैदानावरती जुनी डोंबिवली संघ. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मयूर. हो वेग प्रचंड होता या बॉल मध्ये. कट करायचं होतं यशाच्या मागे यष्टी रक्षण करत असताना क्लोज किपिंग मास्टर माइंड प्रमोद म्हात्रे. खूप सुंदर चेंडू डॉट बॉल होता. चांगला कमबॅक मयूरचं. 12 धावा झाल्या धावफलकावरती. 1 विकेट गमावलेलं आहे. 63चं टार्गेट सेट करण्यात आलंय देसाईच्या माध्यमातून. ऑन साइडला पाठवलाय थेट सीमारेषे बाहेर येतो पहिला षटकार ज्ञानेश्वर जोशीच्या बॅटमधून.
यासाठी अजूनही 45 18 चेंडू 45 धावा प्रति ओव्हर मागे 15 धावांची धावगती राखावी लागेल विजयासाठी. बघूया काय घडते या मॅच मध्ये. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ राहिला जुनी डोंबिवली संघाचा. अंतिम सामन्यामध्ये ऐरे संघाला पराभूत केलं आणि हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. पण आता गाठ त्यांची उपांत्य फेरीमध्ये स्वर्गीय रेची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई या संघासमोर. हो स्टीअर करतात हवेत फटका फसलाय. चेंडू मात्र जाऊन बसला फिल्डरच्या हातात. तुषार देखील बाद होत आहेत. हा दुसरा धक्का मैदानावरती लागतोय गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीला. लेट कडाचा आवडता फटका. या फटक्याने काल त्याला भरपूर धावा दिल्या पण बऱ्याचदा लाडकी माणसं जसा धोका देतात तसाच या फटक्याने त्याचा घात केला. चेंडू अधिक उसळला टॉप एज लागला. इष्टाच्या मागे सुंदर झेल प्रवीण टिपला. फलंदाज तुषार बाद झाला. मैदानावरती मयूर पाटीलचं आगमन होतंय. साथ द्यावी लागेल ज्ञानेश्वर जोशीला. दुसरा हिंड धावा येणं गरजेचं आहे. प्रत्येक येणारा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्याचा प्रयत्न इथे करायला हवा. समोर बादल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न बाहेरचे कॉट बिहाइंड. मयूर परततोय. बादलने इथून मात्र 2 धक्के दिलेले आहेत. ज्ञानेश्वरने पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा करू दिल्या होत्या. त्या ज्ञानेश्वरला साथ देण्याऐवजी एका मागून एक संघ सहकारी डगावरच्या दिशेने जात आहेत आणि दबाव आता पुन्हा एकदा जुनी डोंबिवली संघावरती. हॅट्रिक बॉल लॉफ्ट केला समोर फिल्डर. हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक आपण बघितली होती दुर्वेश मडवीने केली होती पूर्ण. त्यानंतर त्याच इनिंग मध्ये सूरज मात्रेने केसरची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक. बादल मात्रे. बादल म्हणजेच मराठी ज्याला वादळ म्हणतात. या वादळाने मात्र उद्ध्वस्त केलंय की काय विजयाचं स्वप्न जुनी डोंबिवली संघाचं. हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये आपण बघतोय 3 फलंदाज बाद केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आले होते एकूण 18 धावा सलग 3 चौकार पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितले. पण इथे या ओव्हरची सुरुवात मात्र पहिल्या 3 विकेटने सलग 3 चेंडू 3 धक्के. डावाला अक्षरशः खिंडार पाडले. ज्ञानेश्वर जोशी ज्याने मागच्या ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा कुटून दिल्या होत्या तो मात्र नॉनस्टॉप इनला. हे सारे काही बघत असताना पूर्णपणे हतबल झालाय. 3 फलंदाज बाद झाले. आधी या ओव्हर मध्ये तुषार बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं फलंदाज मयूर शून्यावरती बाद झाला आणि अमोल देखील गोल्डन डक वरती बाद होऊन डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर साहिल पाटील बॉलिंग मार्कर. बादल पुन्हा एकदा तयार. उसरकर एंड करणं. मागच्या मॅच मध्ये सामना वीर होता. आपली नोकरी आपला जॉब सांभाळत असताना क्रिकेटवरती नितांत प्रेम बादलचा आपण सातत्याने बघितलेले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू यष्टांच्या मागे. जी एक्साइटमेंट आपण बघितली कदाचित एज असावी त्या पद्धतीने रिॲक्ट झाले गोलंदाज प्रमोद म्हात्रे यष्टांच्या मागे. प्रमोद म्हात्रेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रमोद म्हात्रेचा अनुभव नेहमीच या संघाला खेळाडूंना नेहमीच उपयोगी पडतोय. प्रमोद म्हात्रेने क्रिकेटमधले अनेक सुख दुःख बघितलेले आहेत. क्रिकेटमधले अनेक ऊन पावसाळ्यात त्यांनी सोसलेले आहेत. त्याचा अनुभव नेहमीच ज्युनियर खेळाडूसाठी फार मौल्यवान ठरत असतो.
या स्पर्धेमध्ये त्याचं नेतृत्व जबरदस्त राहिलं. 4 बॉल 1 धावने पण 3 गडी बाद केल्यात बादलने. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने इथे शेतात लॉंग ऑफरनं चेंडू उचलतायत. 1 धाव इथून मिळेल. बऱ्याच वेळानंतर जे धावफलक एका जागेवरती थांबलं होतं त्याला कुठेतरी चालना मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झालेली आहे. टार्गेट अजूनही आपण बघितलं 44 धावा करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी आता मात्र चेंडू शिल्लक असतील 13. बादल ज्ञानेश्वर जोशीसाठी रिवर्स करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झाला नाही. डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित बाद होऊ शकला असता साहिल, पण ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव इथून ऍड होईल. लेग बायचा इशारा अंपायर करतात. षटकाची होती समाप्ती. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली आहे ती 21 धावसंख्या आपण बघतोय आणि विजयासाठी अजूनही 42 धावा करायच्या 12 चेंडू मध्ये. होणार का प्रश्न आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशा मोठमोठ्या धावसंख्या आपण चेस होताना बघितलेले आहे. 12 चेंडू मध्ये 50 धावा करण्याचा रेकॉर्ड SSC खांबालपाडाने केला होता वडोलीच्या मैदानावरती. या मैदानावरती आता 12 चेंडू 44 करायचे आहेत, पण करणार कोण हा प्रश्न आहे. अग्रक्रमाचे फलंदाज बाद झालेले आहेत. आधी विशाल बाद झाला, त्यानंतर तुषार बाद झाला, त्यानंतर मयूर आणि अमोल हे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. ज्ञानेश्वर जोशीच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. समोर देसाई संघाचा गोलंदाजीतला तोफखाना, एकापेक्षा एक गोलंदाजीतले पर्याय त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे 12 चेंडू मध्ये 44 धावा रोखण्यासाठी 42 धावा करायच्या आहेत. रोखण्यासाठी हा संघ या मैदानावरती वाटेल ते करण्यासाठी तयार झालाय. पण दुसऱ्या बाजूला काहीतरी भव्य आणि दिव्य या मैदानात करावं लागेल जुडोबिली संघाच्या या फलंदाजांना. साहिल पाटील स्ट्रायकिंग इनला, बॉलिंग मार्क वर रितेश उडवलाय, पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने. बघूया झेल झालाय का. आकाशने त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. या संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बऱ्याचदा या चुका आपण होताना बघत असतो, पण सद्यस्थितीमध्ये देसाई संघ या मॅच मध्ये पूर्णपणे आपलं वर्चस्व सिद्ध करत असताना 2 धावा 1च धाव इथून येते. बॉलिंग मार्कवर रितेश कट करायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर ऑफस्टंपच्या निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. व्हाईटच्या आधाराने 1 धाव धावसंख्या धावफलकावरती 23. विजयासाठी अजूनही आपण बघितलं 40 धावांची गरज आहे. 63 धावांचं टार्गेट आहे. ही मॅच एका बाजूने सध्या तरी झुकताना आपण बघतोय. उडवला, पाठवला मिड विकेटच्या वरून ज्ञानेश्वर जोशीचा आणखीन एक धमाका. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय. एकोणतीस धावा धावफलकावरती. ज्ञानेश्वर जोशी त्या ठिकाणी दाखवतोय बॅटिंग कशी करायची, कसं लढायचं. हे झुंजार होती पूर्वीपासून त्याच्यामध्ये कित्येक मॅचेस त्याने जिंकून दिले आहेत, पण सध्या हा सामना फार कठीण झालाय. तो प्रयत्न करतोय. इथून आणखी 2-4 हिट आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. वेगवान चेंडू गुडलतवरनं टॉस केला होता. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. चांगलं कमबॅक रितेशने आज इम्प्रेस केला. निसटता विजय प्राप्त करून दिला. 6 बॉल 9 ची मॅच. पहिल्या बॉलमध्ये षटकार येऊनही पुढच्या 5 बॉल मध्ये 3 धावा करू दिल्या नाही या रितेशने. त्यामुळे हा संघ उपांत्य फेरी खेळतोय. स्वतः जज करतोय. फलंदाज बाद होतोय ज्ञानेश्वर आणि मैदानावरती हा 5वा गडी बाद होतोय ज्ञानेश्वरच्या रूपाने. एक ज्ञानेश्वर ठाकूर यावेळेस व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेत आहेत
एक ज्ञानेश्वरने मात्र सगळ्यांची मनं जिंकली या बॅटिंगने, पण तो बाद झाला आणि आता मात्र संघ पूर्णपणे बॅकफूटवरती जाताना दिसेल. कारण एकूण 5 गडी गमावलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 29 धावा. टार्गेट 63 धावांचे अजूनही विजयासाठी 34 करायचे आहेत. न्यू बॅट्समन जयदेव मैदानात जात असताना एकाकी झुंज आपण बघितली. ज्ञानेश्वरला वाटत असेल की दुसऱ्या बाजूने जर कोणी साथ दिली असती तर कदाचित आपण इथे आणखीन चांगली फाईट करू शकलो असतो. पहिल्या इनिंगमध्ये आकाशने काय जबरदस्त खेळ केला. 60 धावा केलेल्या आहेत, वैयक्तिक 60 धावा. या 62 धावसंख्येमध्ये त्याच्या एकट्याच्या 60 धावा म्हणजे या धावसंख्येमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. आज जबरदस्त कामगिरी. एका मॅच मध्ये थोडीशी कामगिरी त्याची ढासळली पण त्यानंतर चांगलं कमबॅक. आज चेंडू बघूया, पंच आमच्या दिशेने इशारा करतात, पुन्हा टाकावं लागेल. वाईट बॉल आहे, वाईटच्या आधारे एकदा वेळ. धावसंख्या धावफलकावरती 30. अत्यंत चांगली कामगिरी. अशू अगदी सकाळपासून निरंतर काम करतायत आणि आवडीने काम करतात. विशेष म्हणजे कुठल्याही कामापासून तुम्ही दूर न जाता ती जबाबदारी घ्यायला हवं. हा चेंडू यावेळेस मात्र मागे येतोय. यष्टांच्या मागे प्रमोद मात्र चेंडूला थांबवत आहेत. हा डॉट बॉल येतोय. हळूहळू या मॅच मध्ये औपचारिकता आपण बघतो. शेष आपल्याला दिसते, एक चेंडू शेष आहे. 1 to go. तर मिलिंद म्हात्रे पंचाच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला रोहित. तर कल्पित चव्हाण उर्फ बाबे आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. केतन म्हात्रे यांचे कट्टर फॅन अशी माहिती आम्हाला मिळते. केतन म्हात्रेचे असंख्य फॅन आहेत आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचा एक अनमोल हिरा ISPL मधून सेकंड नंबरवरती आपण बघितलं. त्याला 17,25,000 इतकी किंमत त्याला देण्यात आली आहे आणि अत्यंत मौल्यवान असा खेळाडू ज्याने ठाणे जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेनिस बॉलमध्ये आपलं मोठं केलं. झेलची शक्यता, झेल सोपा टिपलेला आहे. त्या ठिकाणी प्रवीणने आणखीन एक धक्का लागेल. धक्का लागलेल्या मैदानामध्ये 6वा. जयदेव देखील परत आहेत सामन्यामध्ये. आता आपण बघतोय थोडीशी जी रोमांचकता होती संपलेली आहे. जोपर्यंत ज्ञानेश्वर बॅटिंग करत होते वाटलं होतं कुठेतरी मॅच आपल्या बाजूने झुकवतील, पण दुसऱ्या बाजूने एकामागून एक फलंदाज बाद होताना आपण बघितलेले आहे. यातून जो संघ विजेता असेल तो गेसरचे खेळेल. गेसर संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आणि कल्याणच्या स्पर्धेमध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळेच आता त्यांनी काही खेळाडू जे आपण बघतायत यंगस्टर त्यांना एक संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं त्यांनी करायला हवं. अशा चान्सेस तुम्हाला कधीतरी मिळतात आणि या संधीचं सोनं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल. संघ जरी या ठिकाणी नौके खेळाडू असतील तरी त्यांनी फाईट करायला हवी. काहीतरी त्यांच्याकडे असेल म्हणूनच ते या ठिकाणी आलेले आहेत. केसर संघ फायनल खेळतोय तो म्हणजे कल्याणच्या स्पर्धेमध्ये. तर न्यू बॅटर मैदानावर येत आहे रोहित जोशी. हो यावेळेस मात्र फिल्डर चेंडूच्या खाली झेल टिपलाय. आकाशने आणखीन एक धक्का लागला मैदानावरती. हा 8वा. बाद झालाय. 7वा गडी मैदानाच्या दिशेने ढगावरच्या दिशेने जातोय. न्यू बॅटर येतोय प्रणय. बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर दक्षला आपली मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली होती मगाशी ऋषी म्हात्रेने. या संघाचा एक उभरता सितारा, एक यंगस्टर तुम्ही बघतायत. गोलंदाजी मधला आणखीन एक पर्याय उपलब्ध केला देसाई संघाने. हो वेग प्रचंड आणि काय बघा यष्टांच्या मागे विकेट किपिंग, जबरदस्त विकेट किपिंग आपण बघतायत प्रमोद म्हात्रे यांची. आणि बघूया फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. 8वा गडी बाद झाले मैदानावरती.
दक्षला मिळत आहे हे यश पहिलं. बघूया हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती दक्ष 2 गडी या ठिकाणी बाद केले बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये. फार कमी वय आहे दक्ष आपण बघतायत पण किती गती आहे बघा. जसं जसं जास्तीत जास्त क्रिकेट खेळतील आणखीन परिपक्व होतील वेगामध्ये वाढ होईल भरपूर काही शिकत जातील. ओ ड्राईव्ह केला फिल्डिंग खूप चांगली झाली त्या ठिकाणी. मयूर होते शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव या दरम्यान पूर्ण करत आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 32-31 ची गरज आहे. अखेरचं हे षटक 3 चेंडू शेष आहे. केवळ औपचारिकता आता या मॅच मध्ये शेष राहिलेली आहे. मागचा सामना 1 साइडेड बघितला हा सामना देखील आपण 1 साइडेड बघतोय. हवेत आहे चेंडू झेल होईल का. फिल्डर फार वेगाने आकाश येत आहेत आणि काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी बघतोय आपण पण केवळ 1 धाव. निराशा प्रेक्षकांची जरूर झाली असेल. मॅच कुणीही जिंकू दे पण मॅच रोमांचक व्हायला हवी. मॅच मध्ये सस्पेन्स असायला हवा मॅच मध्ये थरार असायला हवा पण या मॅच मध्ये आपल्याला ते बघायला मिळाला नाही कारण देसाई संघाने केल्या 62 धावा त्याचा पाठलाग करत असताना चुडुंबी संघाने पहिल्या ओव्हरपासून जे विकेट गमावले ते निरंतर अखेरच्या ओव्हरपर्यंत विकेट जाताना आपण बघितले फलंदाज बाद होते. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय आणि हा धक्का किती बघूया. 9 गडी बाद झाले. शेवटची जोडी 1 चेंडू शेष आहे. चला फिल्डिंग लावून घ्या वेळ जास्त घेऊ नका. गेसर संघ तयार आहे या ठिकाणी. शुभेच्छा देऊया आपण गेसर टीमलाही आणि देसाई टीम आता मात्र फायनल मध्ये पोहोचेल यात आता शंका नाहीये. प्रवेश निश्चित झालेला आहे. अखेरचा बॉल ओ सुंदर चेंडू होता आणि अशा प्रकारे स्वर्गीय रिजी प्रतिष्ठान जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई पोहोचलाय सागर चषक 2025च्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आणि यानंतर आईगाव देवी गेसर वर्सेस देसाई मध्ये होईल अंतिम सामना. पण त्याआधी आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार आणि नक्कीच कुणाला खरं तर काही सांगायची गरजच नाही पण औपचारिकता म्हणून हे नाव आम्ही या ठिकाणी घेतोय. मॅन ऑफ द मॅच ज्याने 60 धावांची वादळी विस्फोटक खेळी साकारली 18 चेंडू मध्ये